आणि पंडित पवारांच्या मध्ये कशी आम्हाला मुसंडी मारता येईल आणि शरदचंद्रजी पवारची राष्ट्रवादीला कसं तिथं विजय करता येईल हेच आमचं उद्देश पुढं आहे। भाजपचा जर पक्ष समज असेल तर याच्यावरून तुम्ही समजू शकता की तिथल्या लोकांची मानसिकता काय आहे। आणि हे दोघं विरोधक नाहीत, म्हणजे वरपासून अजितदादा आणि भाजप वर बी एक आहेत आणि खाली गेवराईपर्यंत हे सगळे एक आहेत। हे कुठेतरी लोकांच्या लक्षात आलंय आणि त्याच्यामुळे लोक येत्या निवडणुकीत शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या मागच त्या विचाराच्याच मागे उभं राहणार। पैशाच्या स्वरूपात घेऊ शकतात, जनतेचे मन विकत घेऊ शकत नाही। आणि जनतेचं मन हे म्हणजे शरद पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणार आहे। याच्या पूर्वी सुद्धा म्हणजे इतिहास जर काढला 1980 पासूनचा, तर गेवराई मतदारसंघाने शरद पवार साहेबांच्या विचारावर प्रेम केलेले, शरद पवार साहेबांचेच विचाराचेच उमेदवार निवडून दिलेले। तुम्हाला गेवराई मतदारसंघामध्ये जे नात्यागोत्याचं राजकारण आहे त्याला शह देऊ, त्या ठिकाणी समविचारी जे पक्ष आहेत त्या पक्षांना सोबत घेऊ आणि मुसंडी मारलेली तुम्हाला गेवराई मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांची। जे काही नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने आपण पाहतोय की अनेक जे प्रवेश आहेत ते होत आहेत आणि गेवराईची जी नगरपालिका आहे या अनुषंगाने एक मोठा प्रवेश आता राष्ट्रवादीमध्ये झालेला आहे। आपण पाहतो की आज राष्ट्रवादीमध्ये तुम्ही प्रवेश केलाय, काय सांगा? राष्ट्रवादीमध्ये यासाठी प्रवेश केलेला आहे की गेवराईमध्ये पंडित पवारांचं जे हे आहे राजकारण, तर इथं तिसरा पक्ष हे होईना। आम्ही म्हणलो की राष्ट्रवादीच्या माध्यमातून गेवराईमध्ये काहीतरी परिवर्तन घडवून आणू आणि जनतेची सेवा कशी करता येईल, तर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या बरोबर यांच्या नेतृत्वाखाली व बीड जिल्ह्याचे सर्व खासदार आमदार यांच्या नेतृत्वाखाली ही परिवर्तनचा लढा आम्ही गेवराईमध्ये उभारणार आहोत। गेवराई नगरपालिकेत अनेक वेळा बोललं जातं की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले, असं काय आहे ना? भ्रष्टाचार झाले असं काय बोललं नाही, आता गेवराई नगरपालिकेमध्ये आरोप प्रत्यारोप होतच असतील भ्रष्टाचाराचे, त्याचं काय राजकीय भाग आहे। कारण की पंडित पवारांना एकमेकावर आरोप केल्याशिवाय त्यांचं पोट भागत नाही, ते एकमेकावर आरोप करतच असतात ते। पण चलो असं पुढं काय होतं तर ते आपण बघू आणि आमची तर एकच इच्छा आहे की परिवर्तन कसं होईल त्या परिवर्तनच्या बाजूने आम्ही उभा राहू आणि पंडित पवारांच्या मध्ये कशी आम्हाला मुसंडी मारता येईल आणि शरदचंद्रजी पवारची राष्ट्रवादीला कसं तिथं विजय करता येईल हेच आमचं उद्देश पुढं आहे। पण जे विरोधक आहेत ते सत्तेमधले ताकद पोहोचल तुम्ही? नाही, विरोधक तर सत्तेमध्ये आहेत, त्यांच्याबद्दल काय नाही। त्यांची दडपशाही शहराच्या मतदारावर इतकी दडपशाही आहे की लोक बाहेर निघायला भेट नाही। म्हणजे आता लोक बाहेर निघायला भेटेत तर ह्याचा अर्थ असं नाही की आपण परिवर्तनचा लढा उभा करू नये। आपल्याला परिवर्तन करून तर लोकांना पुढं तर आणावंच लागेल ना। सत्तेच्या विरोधात फळी निर्माण करण्याची ही पाळी आलेली आहे आणि ह्याच्यात आम्ही आघाडी घेऊ असा आम्हाला विश्वास आहे। कारण की वरचं नेतृत्व आमच्या पाठीमागे राहिलं तर आम्ही बरोबर परिवर्तन घडू इतकी आम्हाला अपेक्षा आहे। कशी तयारी? नगर परिषद निवडणुकीची जवळपास वार्डामधली आमची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे। वार्डचे सगळे झालं तर वरच्याच विषय फक्त नगराधीश पदाचा, त्या बी गोष्टी या 2 दिवसात वरिष्ठ पातळीवर क्लिअर होतील। परंतु गेवराई शरद पवार गटामध्ये तुम्ही आता पाहत असो, जर विद्यमान नगरसेवक भाजपचा जर पक्ष समज असेल तर याच्यावरून तुम्ही समजू शकता की तिथल्या लोकांची मानसिकता काय आहे। आणि हे दोघं विरोधक नाहीत, म्हणजे वरपासून अजितदादा आणि भाजप वर बी एक आहेत आणि खाली गेवराईपर्यंत हे सगळे एक आहेत। हे कुठेतरी लोकांच्या लक्षात आलंय आणि त्याच्यामुळे लोक येत्या निवडणुकीत शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या मागच त्या विचाराच्याच मागे उभं राहणार। परंतु तुम्ही विरोधातले सत्ताधारी पक्ष हा, थोडा सत्तेचा ऍडव्हान्टेज ते फक्त पैशाच्या स्वरूपात घेऊ शकतात, जनतेचे मन विकत घेऊ शकत नाही। आणि जनतेचं मन हे म्हणजे शरद पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणार आहे। याच्या पूर्वी सुद्धा म्हणजे इतिहास जर काढला 1980 पासूनचा, तर गेवराई मतदारसंघाने शरद पवार साहेबांच्या विचारावर प्रेम केलेले, शरद पवार साहेबांचेच विचाराचेच उमेदवार निवडून दिलेले। तुम्हाला विश्वास मतदार तुम्हाला परत एकदा तुम्हाला बघायला भेटेल येत्या नगर परिषद निवडणुका असतील, जिल्हा परिषद असतील, शरदचंद्रजी पवार गटावर गुलाल पडलेला असेल। निरीक्षक आहेत आपल्यासोबत, तुमची नुकतीच निवड झाली आहे, कसं राहील? असं की गेवराई मतदारसंघामध्ये जे दहशतीचं आणि नात्यागोत्याचं राजकारण चालू आहे, त्या दहशतीच्या आणि नात्यागोत्याच्या राजकारणाला शह देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो। आज भगवान साहेबांचा प्रवेश झाला आहे, आणखी 2 दिवसामध्ये आणखी बऱ्याच लोकांचे प्रवेश होतील आणि एक वातावरण गेवराई मतदारसंघामध्ये निर्माण होईल। गेवराईची जनता सुद्धा आता वैतागलेली, गेवराईला सुद्धा बदल हवा आहे आणि भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सभापती असताना ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले। ते निश्चितपणे पवार साहेबांना मानणारा एक वर्ग मोठ्या प्रमाणात गेवराई तालुक्यात आहे। या सगळ्यांनी पवार साहेबांच्या आशीर्वादाचा या आतापर्यंत उपभोग घेतलेला आहे। आता खरी जनता ही पवार साहेबांच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहणार आहे आणि गेवराई मतदारसंघामध्ये जे नात्यागोत्याचं राजकारण आहे त्याला शह देऊ,
त्या ठिकाणी समविचारी जे पक्ष आहेत त्या पक्षांना सोबत घेऊन आणि मुसंडी मारलेली तुम्हाला गेवराई मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांची. पण वेळ खूप कमी आहे अजून, आता कशी तयारी करणार? कारण की 2 तारखेला लढाईला वेळ नसते, लढाईला तयारी लागते. आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आम्ही मैदानात उतरलेलो आहोत कधीच. त्यामुळे वेळेचं आम्हाला काही बंधन नाही, तयारी आमची ऑलरेडी झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जी तयारी आहे ती मताच्या स्वरूपामध्ये निकालाच्या स्वरूपामध्ये गेवराई तालुक्याला आणि बीड जिल्ह्याला पाहायला मिळणार. पण पाहतोय की जी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे गेवराईमध्ये, त्यामध्ये नक्कीच परिवर्तन होईल असा विश्वास या सगळ्या मंडळीला आहे. आता निकालानंतरच कळेल काय होतं. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर.